नमस्कार. या सीझनमध्ये पहिल्यांदा केलेली फणसाची भाजी. ही भाजी अतिशय रुचकर लागते. त्याकरता आधी छोटीशी तयारी करायची. म्हणजे काय, तर फणस चिरायच्या आधी 2-3 तास शेंगदाणे भिजवून घ्यायचे. नंतर हा फणस चिरून घेतलेला आहे. मधला दांडा आणि कवर काढलं आणि उकडून घेतला. छान 4 शिट्ट्या काढल्या. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण उकडून घेतले आणि असा मस्त मॅश करून घेतला आहे बघा. आणि नंतर फोडणी करायची. फोडणी अतिशय छान झाली पाहिजे, तरच भाजी छान लागते. तर त्याकरता काय केलं, आधी सांडग्या मिरच्या मी तळून घेतल्या, बाजूला काढल्या. नंतर त्याच तेलामध्ये फोडणी केली. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घातला, मिरच्याचे तुकडे, कढीपत्ता आणि हळद. आणि नंतर हा मॅश केलेला फणस आणि शेंगदाणे हे घालून मस्त परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर खोबरं घातलं. हे ओलं खोबरं घातलेलं आहे. आणि जी सांडगी मिरची तळून घेतली होती ना, ती अशी मॅश करून घातली कुस्करून. आणि लाल तिखट, गोडा मसाला, मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर, कोथिंबीर अशी अगदी 2 वाफेमध्ये भाजी तयार होते. खूप सुंदर लागते. नुसती खायलासुद्धा खूप सुंदर लागते. आणि ह्याच्यावर तुम्ही जर फोडणी घातली ना नुसती तेलाची, तेल आणि तिखट, तर अतिशय रुचकर लागते. आवडली का? कमेंट करा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.